रत्नागिरीतली एक ब्रेकिंग बातमी येते। रत्नागिरी शहरातल्या उद्यम नगर इथल्या आनंद क्षेत्री या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आलेला आहे। रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय। क्षेत्री याला तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता। क्षेत्री याचा अधिकृत सावकारी हा व्यवसाय असल्याचं समजतंय। तो रात्री 5 मित्रांसह चारचाकी गाडीतून जात असताना गाडीलगतच एकाने रिव्हॉल्वरने त्याच्यावर गोळीबार केल्याचं वृत्त आहे। गोळी लागल्याने त्याच्या गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी संरक्षक भिंतीवर धडकली। क्षेत्री रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। त्याला तातडीनं खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या 5 मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। यानंतर बातमी आहे भीमथडीच्या यात्रेची। पिंपरी चिंचवडमध्ये भीमथडीच्या यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सनई चौघड्यांच्या निनादात या यात्रेला सुरुवात झाली आहे। चुलीवरचं जेवण, गावरान मटण, पिठलं भाकरी, खानदेशी मांडे अशा चमचमीत पदार्थांवर ताव मारण्यासाठी खवय्ये इथे येतात। गुलाबी थंडीमध्ये फक्कड लावण्या आणि लोककलांची मजा लुटणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी इथं बघायला मिळते। या यात्रेला येत्या 8 तारखेपर्यंत तुम्हाला भेट देता येणार आहे। जेवणाची, घरगुती जेवणाची आनंद एखाद्या खेडेगावातून केलेल्या सारखं असा आनंद मला इथे मिळाला। की आपण जे 10-15 वर्षापूर्वीचं जे आपलं लाईफ होतं, आज शहरामध्ये आपण इथे येऊन थांबलेले, पण जे ग्रामीण जे विषय हे होता त्याची पूर्ण जाणीव झाली। पूर्णपणे या ठिकाणी आल्यानंतर ग्रामीण भागात आल्यासारखं फील होतंय। वेगवेगळ्या प्रकारचं खाद्यपदार्थ सुद्धा या ठिकाणी खायला मिळत आहेत। म्हणजे गावरान एकदम गावाकडचं कसं असतं त्या टाईपमध्ये होतं, जे शहरात आता टेस्ट भेटत नाही ती इथं भेटली आहे।